नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ओट्स खीर कशी करायची ते पाहणार आहोत. एकदम चविष्ट अशी खीर तयार होते. करायला अगदी सोपी आहे. कमीत कमी वेळामध्ये ही खीर तुम्ही तयार करू शकता आणि चवीला खूप मस्त लागते. एकदम क्रीमी अशी खीर तयार होते. तर ही खीर करण्याची काही पद्धत आहे, योग्य पद्धत आहे. ती वापरली पाहिजे तरच ही खीर चांगली होते. त्यासाठी ओट्स कोणते वापरायचे तेही आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एकदम चविष्ट अशी खीर करण्यासाठी रेसिपी पूर्ण पहा. आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. ओट्स खीर करण्यासाठी इथे मी 1 वाटी ओट्स घेतलेले आहेत. हे प्लेन ओट्स आहेत, कोणतेही फ्लेवरचे ओट्स नाहीत. तर त्यासाठी आपल्याला 2 वाट्या दूध लागणार आहे, काजू बदाम, वेलदोड्याची पूड आणि 2 चमचे तूप लागणार आहे. सुरुवातीला कढईमध्ये 2 चमचे तूप घालायचं. यामध्ये कट करून घेतलेले काजू बदाम घालायचे. या खिरीमध्ये तुम्हाला हवे ते ड्रायफ्रुट्स तुम्ही वापरू शकता. आता हे काजू बदाम चांगले गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. म्हणजेच आपल्याला चांगले क्रिस्पी करून घ्यायचे आहेत. काजू बदाम चांगले परतून झालेले आहेत. आता आपण काढून घेऊयात. काजू बदाम मी काढून घेतलेले आहेत. आता त्याच तुपामध्ये आपल्याला ओट्स परतून घ्यायचे आहेत. 2 चमचे तूप घातले. 1 वाटी ओट्ससाठी 2 चमचे तूप पुरेसं होतं, किंवा तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही आणखीन तुपाचा वापर करू शकता. तर इथे हे ओट्स चांगले खमंग भाजून घ्यायचे आहेत. जेवढे छान भाजाल तेवढे चविष्ट अशी खीर तयार होते. तर एक जवळजवळ 5 मिनिटे हे ओट्स मी भाजून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे. तर इथे मी 1 वाटी ओट्ससाठी 2 वाटी दुधाचा वापर करते. तुम्हाला जास्तीचं दूध वापरायचं नसेल तर 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर आता हे ओट्स आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे आहेत. सुरुवातीला उकळी येईपर्यंत गॅस मोठा ठेवायचा. नंतर बारीक गॅसवरती हे ओट्स शिजवून घ्यायचे. ओट्स अर्धवट शिजल्यानंतर त्यामध्ये वेलदोड्याची पूड आणि आपण काजू बदाम भाजून घेतलेले ते घालायचे आहेत. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. परत एक 5 मिनिट आपण शिजवून घेणार आहोत. एकदम खीर क्रीमी होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आता मी सुरुवातीला तुम्हाला गूळ दाखवला नव्हता, कारण साहित्यामध्ये गूळ दाखवायचं मी विसरले होते. तर या ठिकाणी तुम्ही साखरेचाही वापर करू शकता, पण गूळ घातल्यामुळे ही खीर आणखीनच पौष्टिक होते आणि चवदार सुद्धा लागते. तर अशा पद्धतीने गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि परत एक उकळी काढून घ्यायची. गूळ पूर्ण विरघळला पाहिजे. अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. गूळ इथे चांगला विरघळलेला आहे, तुम्ही पाहू शकताय. एकदम क्रीमी अशी आपली खीर तयार झालेली आहे. एकदम चविष्ट आणि पौष्टिक खीर तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूयात आणि ही खीर एका बाउलमध्ये काढून घेऊयात. मस्त चविष्ट व पौष्टिक ही ओट्स खीर आपली तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकताय, दिसायला इतकी सुंदर दिसते. एकदम क्रीमी झालेली आहे आणि तेवढीच पौष्टिक सुद्धा आहे. तर ही खीर तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही करून खाऊ शकता, किंवा छोट्याशा भुकेसाठी तुम्ही मुलांना करून देऊ शकता. घरातल्या कोणत्याही व्यक्तीसाठी ही खीर छानच आहे. नक्की करून पहा. तर आजची आपली ही ओट्स खीरची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा. म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येईल.